पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय काल संध्याकाळी कोणतरी मला फोन केला आणि त्याने मला बोलले, हालेलुया, फादर गेल्या 4 महिन्यामध्ये देवानी माझं आयुष्य पालटून घेतलेलं आहे. माझं आयुष्य पालटले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने सांगितलं की फादर 4 महिन्यापूर्वी जेव्हा मी प्रार्थनेसाठी आलो होतो, हालेलुया, आणि लोकांना थोडं त्रास झालं कारण मी तुझ्या बरोबर जास्त वेळ बोललो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याने मला सांगितलं, फादर देवाच्या प्रेमाचा अनुभव मी थोडी वेळ अमलाश्रममध्ये तुमच्या बरोबर बोललो, देवाचं वचन ऐकत बसलो, ग्रोथमध्ये जाऊन प्रार्थना वगैरे करत बसलो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याने मला सांगितलं, फादर काउन्सिलिंग झाल्यावर मला कळालं की मी माझ्यावर खरोखर प्रेम करणाऱ्या कोणाला तरी चीटिंग करत होतो. देव आहे म्हणून मला ऐकून माहिती होते. आमच्या घरी प्रार्थनावर आहे, हालेलुया. मी प्रार्थनामध्ये कधीतरी बसतो, कधी बसत नाही. बसायचं आहे म्हणून बसत होतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रोसरी प्रार्थना आहे, रोसरी प्रार्थनेचा अर्थ काय आहे ते काही समजत नव्हतं, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फादर गेल्या 4 महिन्याच्या काळामध्ये मला खरोखर कळालं की देव माझ्यावर प्रेम करता आहे, म्हणजे तो माझ्या सोबत चालतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. अमलाश्रम मधून रिट्रीट करून घरी जेव्हा गेलो तेव्हा माझ्या मनामध्ये मी स्वतःला बोललो की आता मी याचा हात सोडणार नाही. जो माझा हात पकडलेला आहे याचा हात आता मी सोडणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी मला सांगितलं, फादर गेल्या काही महिन्याच्या काळामध्ये मी माझ्यासारखा देवाला सोडून गेलेले इतर अनेक लोकांना येशू पर्यंत पोहोचवलेला आहे. फादर पुढच्या वेळी मी येतो तेव्हा त्यांच्या लिस्ट मी तुमच्याकडे घेऊन येतो. फादर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही येशू या जगामध्ये कशासाठी आला, हालेलुया. प्रभू येशू या जगामध्ये 33 वर्ष कशासाठी जगला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण अर्थ शोधत आहे तेव्हा आपल्याला पवित्र आत्मा समजावून देणार की तू या जगामध्ये जे काही करायला पाहिजे ते तुला शिकवण्यासाठी येशू या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती आहे येशू यहुदी कुटुंबामध्ये जन्मला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या मनामध्ये एखादी विचार येणार, इकडेच का जन्मला, भारतामध्ये का जन्मला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन इस्रायल लोकांना समजावून दिलं की मी तुमच्या मध्ये एक आहे, तुमच्या बरोबर मी जन्मलो कारण तुम्ही जगातील सर्वात छोटे आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगामध्ये सर्वात छोटे म्हणजे तुम्ही आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी जर तुमच्या बरोबर नाही तर तुम्हाला कोणी पण कधी पण संपवून टाकणार, हालेलुया. तुम्ही सर्वात लहान आहे म्हणून तुमचा सांभाळ करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. सर्व जगाला प्रभू सांगत आहे देवाच्या नात्यामध्ये तुम्ही कसं जगायला पाहिजे म्हणून तुम्हाला
तुम्हाला शिकवण्यासाठी मी तुमच्यामध्ये एक झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आता घेऊया. लूक शुभवर्तमान 2रा अध्यायामध्ये 49 वचन. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? हे कोणाला कोणी बोललेलं वाक्य आहे? येशूला कोणतरी कामाला बोलवायला आला तेव्हा बोलले का? प्रेज द लॉर्ड. कुठे बोलले, कधी बोलले, कोणाबरोबर बोलले? हालेलुया. मम्मीशी बोललेली गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या पत्र एवढं चिंता तुम्हाला कशाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या पत्र एवढं चिंता तुम्हाला कशाला? हालेलुया. माहित नाही का माझं काम काही आहे म्हणून? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाल येशूला माहिती आहे मी माझ्या बापाच्या कामामध्ये गुंतलेले असायला पाहिजे. कॅथोलिक चर्च सेवा काय करताय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आश्रम तुमच्यामध्ये एकाच्या घरासारखा नाही. हे मोठा बिल्डिंग आहे. इथे काय चालू आहे? सेवा काय चालू आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपले प्रत्येक चर्च मोठा आहे. कोणी बनवलं? आपल्या चर्चच्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये जे काही आहे ते आपण एकत्र पैसा गोळा करून आपण चर्चमध्ये काहीतरी करतो. हालेलुया. ते एकदा दिल्यानंतर हे माझं आहे म्हणून सांगत आपण पार्टी घेऊन जात नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. चर्च हे देवाचा काम करताय, सेवा कार्य करताय म्हणून चर्च श्रीमंत आहे. बाहेरून बघताना मोठा मोठा दिसत आहे. चर्च श्रीमंत आहे. चर्च काय करताय? मी आता बोललो सेवा कार्य करतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आदामाला देवानी एथेन वाटिकामध्ये कोणतं काम सोपवलं होतं? आदामाला हालेलुया सगळं तयार करून हातात दिल्यानंतर त्याला काय बोलले? सर्व सांभाळणे. ते आहे सेवा कार्य. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुम्ही रोजचं काम जसे तुम्ही करत आहात तुम्ही जाणायला पाहिजे की मी कामाला जातो असं नाही बोलायचं. मी सेवा कार्य करतो. अनेक लोकांना काम धंदा व्यवस्थित भेटत नाही. पाठीमागचं कारण आपण कामाला जातो, पगारासाठी जातो म्हणून आपण पाहिजे तिकडे पोहोचत नाही. हालेलुया. मला सेवा कार्य करायचं. माझे नाव दशरथ चौधरी आहे. मी तलासरी पेरेस मधून आलेलो आहे. मी माझी मुलाच्या वतीने देत आहे. 3 महिने अगोदर माझा मुलगा आजारी पडला. त्याला ताप येत होता. त्याला आम्ही दवाखान्यात नेले आणि डॉक्टरांकडे नेल्यावर त्यांनी रक्त चेक केले आणि रक्तामध्ये त्याला टायफॉइड हा आजार सापडला. नंतर आम्ही त्याला डॉक्टरांनी सांगितले ऍडमिट करा. आम्ही त्याला ऍडमिट केले. नंतर त्याची परिस्थिती अजून वाढत जशी होती, म्हणजे तो बरासारखा वाटत नव्हता, नॉर्मल सारखा होत होता. तर आम्हाला चिंता झाली. तर औषध चालू होतं तरी देखील तो तब्येतीने बरा होत नव्हता. मग आम्ही फादर बेनीला
फोन केलं, कमला सरांना फोन केला आणि फादर बेनीने फोन उचलला आणि सांगितलं की तो आता म्हणजे त्याची तब्येत अजून बिघडल्यासारखी वाटत आहे, तो जेवत नाही, त्याला अन्न जेवसं वाटत नाही, तर तुम्ही प्रार्थना करा. फादरांनी प्रार्थना केली फोनवरच आणि आशीर्वाद दिला. तेच क्षणी तो उठून आणि सांगायला लागला की मला जेवण दे. नंतर आम्ही त्याला चांगलं जेवण दिलं आणि औषध उपचार आल्याने तो व्यवस्थित बरा झाला. 3 दिवसामध्ये त्याला सुट्टी दिली. म्हणून परमेश्वराचे आणि फादर बेनी आणि सर्व सिस्टरांचे मी मनापासून आभार मानत आहे. आणि दुसरी साक्ष माझी आहे, या रिट्रीटमध्ये येण्यासाठी मला खूप समस्या आली. म्हणजे मी तिकीट 1 महिना अगोदरच बुक केलं होता बसमध्ये आणि शुक्रवारी आम्ही निघणार होतो. तो गुरुवारी ज्या कंपनीमध्ये मी कामाला जात होतो तिथे वर्कर आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये यांच्यामध्ये वादावाद झाला पगारवाढीसाठी. तर मी सुपरवायझरला सांगितलं की मला सुट्टी हवी आहे. तर तो सांगत आहे की कसं शक्य आहे, आता कंपनीमध्ये गोंधळ चालत आहे आणि तू 5 दिवसाची सुट्टी मागत आहेस. तर मी त्याला सांगितलं की मी तिकीट बुक केलेलं आहे, मला जावंच लागणार आहे सर. त्याला मी सांगून फोन ठेवला आणि नंतर मी माझी येण्याची तयारी केली. तर मी पत्नीला एकच सांगून आलो की तू फोन करेल तर तू सांग की तो गेला आहे. मी सर्व काय परमेश्वराला सोडून इथे आलो आणि भाग घेतला, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देत आहो. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रभु तुम्हा बरोबर असो. अर्ध डोकं दुखत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता बरे करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चालताना कमरेच्या एका साईडला दुखणे आहे म्हणून चालताना इझिली चालता येत नाही, कसे तरी चालत आहे असे एका व्यक्तीला पवित्र आत्मा चालताना असलेले जे त्रास आहे त्यातून मोकळा करत आहे. स्वतःच्या सुखाच्या गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंतलेले एक माणूस एक पाप करत आहे, महापाप आहे. हालेलुया. ते महापाप आनंदासाठी सुखासाठी करता करता येशू आज सांगत आहे, त्या व्यक्तीचं मन त्याला बोलत आहे, हे पाप करून करून या पापाचा मला कंटाळा आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पापामध्ये आनंद नाही, पापामध्ये कंटाळा येत आहे. हालेलुया. पाप करणारा माणूस सुखासाठी पाप करत आहे तरी हालेलुया सुखासाठी पाप जरी करत राहिलं तरी पाप करता करता पापाचा कंटाळा येण्याचा एक प्रकार आहे. त्या तरुण मुलाने काही महिन्यापूर्वी मला फोन करून विचारलं, फादर माझ्या आयुष्यामध्ये लग्न आहे का, लग्न करायचं योग माझ्या आयुष्यात आहे का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पायाला थोडा पुढे गेलेला एक मुलगा आहे. मी त्याला सांगितलं, परमेश्वर तुला लग्न करण्याचा बाजार दिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बाजार आहे या शब्द त्यांच्या कानी पडले. त्या मुलाने आता सकाळी मला फोन करून कळवलेली गोष्ट आहे, फादर त्या दिवसानंतर मी एक दिवस सुद्धा आजपर्यंत दारू पिलेलं नाही. लग्न हे बाजार आहे हे त्या दिवशी त्याला परमेश्वराने सुचवून दिली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. फादर त्या दिवसानंतर दारू नाही पिला. हालेलुया. धन्यवाद येशू. आज पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेला संदेश आहे, सेवा कार्यामध्ये येशू होता, आपण पण तोच काम करायचा आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.